अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. वेदान वेदविदामहो पशुमुखात, प्रोच्चार्य सर्वे स्मिताः. कृत्वा लौकिकभित्तिका प्रचलनं, योगी समुद्बोधितः. गीताज्ञानमलौकिकं प्रकटितं, सुज्ञाय चाज्ञाय च. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. आपण आता 78व्या श्लोकावरच्या एकेका शब्दाचं ज्ञानदेवांनी कसं विश्लेषण केलेलं आहे आणि कसं समजावून देता येत वेगवेगळ्या पद्धतीनं ते पाहतो आहोत. मुख्य म्हणजे संजयाचं जे मत आहे, संजयाचं जे म्हणणं आहे, संजयानं उद्गारलेला तो श्लोक आहे. आणि ज्या ठिकाणी श्रीकृष्ण आहे, भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जिथे पार्थ धनुर्धर आहे, त्याच ठिकाणी विजय, श्री, विजय, भूती हे सगळं प्राप्त होणार आहे. त्याबद्दलच्या आपण 62 पर्यंत ओव्या पाहिल्यात काल. एकदा पुन्हा बघूयात. तया ही 7 शतांचा इत्यर्थ हा श्लोक शेषींचा. व्यासशिष्या संजयाचा पूर्णोद्गारू जो. काय सांगितलं होतं की 700 श्लोकांमधला जो शेवटचा श्लोक आहे, शेषींचा म्हणजे उरलेला शेवटचा, तो व्यासशिष्य संजयाचा, तो व्यासशिष्य संजयाचा जणू काय आहे, पूर्णोद्गार आहे. म्हणजे त्याच्यापुढं काही बोलायचंच नाही. एखादा आपण जसा पूर्णविराम म्हणतो की त्याच्यापुढं थांबायचं नसतं, तो पूर्णविराम, तसा पूर्णोद्गार आहे हा. आणि हा श्लोक म्हणजे काय आहे तर भगवद्गीतेचं सार आहे, सर्वसार सर्वस्व आहे. किंवा संपूर्ण तात्पर्य त्या श्लोकात सांगितलेलं आहे आणि ते संजयाच्या मुखातून प्रगट झालेलं आहे. आता बाकीचे श्लोक कसे आहेत त्याच्याबद्दल सांगतायत. पुढची ओवी बघूया. 63वी. येणे एकेची श्लोके, ऐसे या श्लोकाशते 7. गीतेची पदे अंगे वाहत, पदे म्हणो की परमामृत गीता काशींचे. आता तर इतक्या उपमा दिलेल्या आहेत त्या श्लोकाला आणि त्या गीतेला. इतकं छान म्हटलेलं आहे की येणे एकेची श्लोके. पुन्हा तेच म्हणतात की या एका श्लोकापाशी किंवा या श्लोकाशी राहे तेणे असके. असके म्हणजे आसक्त, म्हणजेच ज्याची निष्ठा असेल. विद्या जाताचे निके, तो सगळ्या विद्यांना जिंकून घेणार. जिंतिले होय. निके म्हणजे सगळ्या. त्यानं सगळ्या विद्यांना जिंकून घेतलं असं होईल. आणि ज्याची श्रद्धा पण आहे त्याच्यावर, या शेवटच्या श्लोकावर ज्याची श्रद्धा आहे, ज्याची निष्ठा आहे आणि तो सगळ्या विद्यांना जिंकून घेऊ शकेल, त्याला दुसरं काही विद्या जिंकण्यासाठी करावंच लागणार. म्हणजे एका श्लोकाचं किती महात्म्य सांगितलेलं आहे बघा. म्हणून आपण तो नेहमी कुठलाही ग्रंथ वाचल्यानंतर शेवटचा जो श्लोक असेल, ओवी असेल, ती 3दा म्हणण्याची पद्धत आहे. त्याचा अर्थच तो आहे की सगळ्याच्या कितीतरी पटीनं त्याचं महत्त्व आहे आणि म्हणून आपण त्याचा पुनरुच्चार करत असतो. आता 64वी. की आत्मराजाची ये सभे. आता काय काय त्यांना कल्पना केली बघा. आत्ता सांगितलं की हे जणू काही पदे म्हणो की परमामृत गीता काशींचे. म्हणजे हे गीतारूपी आकाशात उमटलेलं जणू काही अमृत आहे हे. की आत्मराजाची ये सभे, गीते ओढवले हे खांबे. मग श्लोक प्रतिभे ऐसे येत. आणि परत असंही वाटतंय, हां नाही हां बरोबर आहे. म्हणजे हे गीतेचे 700 श्लोक
म्हणजे काय येतो तर भगवंताची गीतेची पदे अंगे वाहत पदे म्हणू की परमावर. पदे म्हणजे त्याची चरणकमल आहेत. भगवंताची ही पावलं आहेत, शाश्वत अशी पावलं आहेत. का त्याला परमामृत म्हणू, का त्याला अमृत म्हणावं, परमामृत म्हणावं. कुठं गीता काशींचे म्हणजे आकाशात गीतारूपी म्हणजे आकाशात उमटलेले ही केवळ पावलं नाही आहेत, तर हे जणू काही अमृत आहे किंवा अमृताचे कलश आहेत. की आत्मराजाची ये सभे गीते ओढवले हे खांबे मग श्लोक प्रतिभे ऐसे येत. आता दुसरी कल्पना केली. जसं आकाशातले हे अमृत कलश आहेत का असं म्हटलं, तसं म्हणतायत की आत्मराजरूपी मंदिराचे हे काय आहेत, गीता श्लोक म्हणजे जणू काही स्तंभ आहेत. बघा आता हल्लीसुद्धा सगळे पिलर्स घेतातच, त्याशिवाय इमारत उभी नाही राहत. तसं हे जणू काही गीता श्लोक म्हणजे स्तंभ आहेत, आधारस्तंभ आहेत. आणि सांगतायत की तो माझा प्रत्यक्ष अनुभव आहे, मी तो अनुभव घेतलेला आहे. म्हणून ते काय म्हणतायत, आत्मराजाची ये सभे गीते ओढवले हे खांबे मग श्लोक प्रतिभे ऐसे येतं. त्यांनी अनुभव कसा घेतला आहे की त्या श्लोकावर त्यांची प्रतिभा इतकी विस्तारलेली आहे किंवा हे प्रगट झालेली आहे, त्यामुळं मी त्याचा अनुभव घेतला आहे म्हणतात. या श्लोकावर किती बोलून किती नाही असं मला झालं. मला सांगा ना, वास्तविक त्या श्लोकावर काय आहे जास्त सांगायला आपलं सामान्यांच्या दृष्टीनं. हो, जिथे धनुर्धर आहे, जिथे कृष्ण आहे, तिथेच विजय आहे, कल्याण आहे, सगळं आहे. एका शब्दात आपलं संपून जातं. पण इथं त्याच्यावर ज्ञानदेव म्हणतात की मलासुद्धा त्याच्यावर जास्त ही प्रतिभा माझी प्रकट होतीये किंवा मलाही खूप काही अनुभव आलेला आहे. की गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोहमयीशा मुक्ती आनंदली से. अजून एक कल्पना केली की ही भगवद्गीता म्हणजे काय आहे हो, तर 700 श्लोकांनी वर्णन केलेली जणू ही भगवती आहे, देवीच आहे. आणि या देवीनं काय केलं तर मोहमहिषा मुक्ती. आपण ह्याच्या सप्तशतीच्या पाठातही असे म्हणतोच, मोहमहिषासुर महिषासुर मर्दना लागुनी. तिच्या त्या ह्याच्यामध्ये म्हणतो आपण गोंधळामध्ये. तर तसं इथं म्हणलेलं आहे त्यांनी की मोहमहिषा मुक्ती, मोहरूपी महिषासुराची जणू काही मुक्ती आहे, म्हणजे त्याला वध केलेला आहे. आणि ही 700 श्लोकांची जणू काही ही भगवती देवीच आहे. आणि त्यामुळं काय होतं आहे तर महिषासुरापासून मिळालेला मुक्तीचा आनंद, मुक्ती आनंदली से, त्याला मुक्ती मिळाल्यामुळं सगळ्यांना आनंद मिळाला. सगळ्या त्रैलोक्यामध्ये किंवा पृथ्वी तलावर सगळे जे देव असुर सगळे जे असुर नाहीच, मानव प्राणी सगळे जे त्रस्त झाले होते त्यांना शांतता मिळाली, त्यांना मुक्ती मिळालेली. तसं त्या महिषासुराला मारल्यानंतर भगवती देवीनं सगळ्यांना जसा आनंद मिळालेला होता, तशीच ही सप्तशती गीता म्हणजे काय की मंत्र प्रतिपाद्य, जणू काही मंत्र सांगितलेले आहेत, मंत्रातून वर्णन केलेली आहे. आणि त्यामुळं तिनं या मोहरूपी महिषासुराचा वध केला आणि त्यापासून महिषासुरापासून मिळालेल्या मुक्तीचा आनंद भोगत आहे. म्हणजे किती छान छान कल्पना त्यांच्या डोक्यात हे आहे. म्हणजे 700 श्लोकी गीता म्हणजे साधी गोष्ट नाहीच आहे. तिचं महात्म्य, जसं आपण सुरुवातीला गीता महात्म्य पाठ करतो किंवा म्हणतो, आता ज्ञानदेवांनी हे सगळं महात्म्य आता शेवटी छान वर्णन केलेलं. म्हणून मने काय वाचा जो सेवक होईल येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. आता जो कोणी काया वाचा मनानी या गीतेचा सेवक होईल त्याला ही गीता काय करेल, आत्मानंद रूप साम्राज्याचा सम्राट करील.
म्हणजे आपण प्रत्येकजण सम्राट बनणार आहे. कधी? काया वाचा मनाने जर ही गीता आपण वाचली, तिची सेवा केली, मन लावून तिच्या अगदी आपण समरस झालो तर. पाठ करायचा आहे म्हणून करायचं आहे, चाललंय असताना ते करायचं, तसं नाही. पूर्ण निष्ठा पाहिजे, पूर्ण श्रद्धा पाहिजे. आणि वाणीनं म्हणत असताना मनही आपलं तिथंच पाहिजे. काया वाचा आणि शरीरही आपलं, म्हणजे शरीराचे एक एक अवयव. श्रवणेंद्रिय तिकडेच लागली पाहिजेत, श्रोत्रेंद्रिय तिकडेच लागली पाहिजेत, चक्षुरेंद्रिय तेच वाचण्यामध्ये तेच म्हणण्यामध्ये मग्न पाहिजेत. नाही तर डोळ्यांनी बघायची इकडं पिक्चर, टी व्हीवरच्या सिरियल, आणि कानाने आपल्या ऐकतोय गीता, नाही उपयोग. किंवा वाणीनं गीता म्हणतोय आणि इकडं कानाने वेगळंच काहीतरी अजून दुसरी संगीतं लागली असतील, दुसरे काही कार्यक्रम लागले असतील ते ऐकतोय, ते नाही उपयोग. काया वाचा मने पूर्ण एकरूप होऊन जो कोणीही ही गीतेचा सेवक होईल तो आत्मानंदरूपी साम्राज्याचा सम्राट बनेल. किती छान कल्पना केली आहे. पाठ कराव्यात या ओव्या, अक्षरशः पाठ कराव्यात. तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. बरं, पुढची बघूया. चक्रवर्ती किंवा सार्वभौम राजा, सम्राट ज्याला म्हणतो तो करी म्हणजे होईल. की नाही, याच्यावरच्या ओव्या घेऊया तेवढ्या आधी. आता एका श्लोकाचंही वर्णन केलं, महत्त्व सांगितलं, आणि संपूर्ण गीतेचंही महात्म्य सांगतायत. शेवटचा श्लोक इत्यर्थ साचार, जो का पूर्णोद्गार संजयाचा. कालची ओवी ही. एकाची या श्लोकी ज्याचा एक भाव, तेणे विद्या सर्व आकळीती. करीती धारण सप्तशत श्लोका, ऐसी पदे देखा गीतेची. पदे म्हणो की हे परमामृत साचे, जणू आकाशीचे गीतारूपी. जणू काही हे परमामृत आहे आकाशातलं. किंवा गीतारूपी आत्मराजसभे, जणू केले उभे स्तंभची हे. सप्तशती मंत्री प्रतिपाद्य साच, गीता देवताच भगवती. स्वरूपानंदांनी फार सुंदर केलेलं आहे. वाटे मोहरूपी महिषाचा वध, करोनी आनंद पावलीसे. काया वाचा मने म्हणून जो कोणी, राहील होनी भक्त हिचा. तयासी ही देवी चक्रवर्ती पद, देईल स्वानंद साम्राज्याचे. नातरीय विद्या. आता पुढची आहे ओवी, ती बघूया नंतर, ती वाचल्यावर कळेल जास्त. की अविद्या तिमिर रोखे, श्लोक सूर्या ते पैजा जिंके. सुरुवातीचे त्यांची आहे ना, माझ्या मराठीची बोल कौतुके अमृतातेही पैजा जिंके, तशीच रचना इथं आलेली आहे बघा. की अविद्या तिमिर रोखे, श्लोक सूर्या ते पैजा जिंके. ऐसे प्रकाशिले गीता मिखे, राये श्रीकृष्णे. श्रोत्यांना उद्देशून म्हणतायत की अविद्या तिमिर रोखे. रोख म्हणजे त्याच्या निमित्तानं. अविद्या म्हणजे अज्ञान, तिमिर म्हणजे अंधार. नुसतं अंधाराला हे नसतं, अज्ञानरूपी अंधार. तर अज्ञानरूपी अंधार हा दूर करण्यासाठी काय केलेलं आहे, तर भगवान श्रीकृष्णांनी, राये श्रीकृष्णे, राजा श्रीकृष्णांनी किंवा भगवान श्रीकृष्णांनी सूर्या ते पैजा जिंके, ऐसे प्रकाशिले गीता मिखे. सूर्य प्रकाशाला सुद्धा जिंकून घेता येतील या निश्चयानं हे प्रगट केलेले आहेत. म्हणजे अविद्येचा अंधकार दूर करण्यासाठी हे 700 श्लोक सूर्यप्रकाशालाही जिंकून घेतील अशा निश्चयानं प्रगट केलेले आहेत. आता कालही परवा पाहिलं की एकदा प्रकाश आल्यानंतर तिथं काही अंधाराला हेच नसतं, वावच नसतो. पण हा कुठला आहे सूर्य,
ज्ञानाचा सूर्य आहे. आणि त्याच ज्ञानरूपी सूर्याच्या प्रकाशानं ह्या अज्ञानरूपी अंधाराचा किंवा जो काळोख आहे तो सगळा दूर होईल. आणि त्यासाठी हे 700 श्लोक रचले. फक्त अर्जुनाला रणांगणावर सांगण्यासाठी रचलेले नाहीत. त्या प्रत्येकातून आपल्यालाच किती अमृत मिळाले बघा. उपदेशामृत, ज्ञानामृत, कार्य करण्यासाठी प्रेरणा, भक्ती करण्यासाठी सगळ्या भावना कशा आपल्या ठिकाणी निर्माण होतील, जडतील, या सगळ्याचा प्रयत्न त्यांनी केलेला. आता अजून त्याला छान उपमा देतात. मला इतके आवडल्यात नाही ह्या ओव्या आत्ता शेवटच्यातच. सगळ्यात चांगल्याच आहेत, पण किती त्यांची प्रतिभा अशी बहरती आहे, सरसर सरसर झरती आहे. की श्लोकाक्षर द्राक्षलता मांडव झाली हे गीता, संसार पथ श्रांता विसंवावया. किंवा कायही तर श्लोकाक्षर द्राक्षलता ही श्लोकरूपी अक्षरांची किंवा श्लोकरूपी द्राक्षांच्या वेलीचा हा मांडव आहे. लता म्हणजे वेली. मांडव झाली आहे गीता, ही मांडव झालेली आहे. आणि कशाची? संसार पथ श्रांता. ही पण कल्पना छान सांगितली. संसाररूपी किंवा प्रपंचरूपी पंथावरून, पथावरून, मार्गावरून अत्यंत श्रांत झालेले, शिणलेले जे लोक आहेत, शिणलेले जे जीव आहेत, त्यांना विसंवावया. विसंवावया म्हणजे आपण म्हणतो ना विसावा घ्यायचा, त्याच्यावरनं त्यांनी ते विसंवावया असं छान क्रियापद केलं. म्हणजे शिणलेल्या जीवाला विसावा देण्यासाठी. पण तो विसाव्यापेक्षा विसंवावी या किती शब्द छान वाटते. तर विसावा मिळण्यासाठी किंवा विसावा देण्यासाठी हा श्लोकाक्षररूपी द्राक्षांच्या वेलीचा मांडव घातलेला आहे. काय कल्पना! खरंच म्हणजे सगळं आपल्या कल्पनातीतच आहे. आपली बुद्धी एवढी एवढीशी आहे. ते समजून घ्यायला आपल्याला किती म्हणजे छानही वाटते. पण आपल्याला थोडा काही, आता हे सोपे सोपे उदाहरणं आहेत, दृष्टांत आहे, ते कळतात. पण काही कल्पना त्यांच्या समजून घ्यायला सुद्धा आपली बुद्धी कमी पडते. आता त्यांनी असं म्हणावं म्हणजे, आणि खरंच आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, आता येतीलच थोडे दिवसात, सुरूच होणार आहे. आता अजून थंडी आहे, पण हा सीझन ऋतू संपला की मग त्या उन्हाळ्याच्या दिवसात आपण जर असे रानावनातनं फिरत असू आणि छान एखादी द्राक्षाची बाग दिसली आणि घोषच्या घोष लटकलेले असतील, पाहिले असतील तुम्ही, असे कुणाकुणाच्या घरी असतीलही या बागा, तर त्यावेळेला जर आपण त्या वेलीखाली बसलो आणि त्याचा विसावा घेत घेत त्या द्राक्षाचा आस्वाद घेतला तर किती आनंद होईल हो. आणि होतोच. आमच्या असेच ओळखीचे आहेत आणि इकडे निमगाव भोजापूर म्हणून गाव आहे. अगदी सुरुवातीला आलो होतो आणि तेव्हा पहिल्यांदा इथे द्राक्षाच्या बागा पाहिल्या. आम्ही राहत होतो तिथं सातारला प्रत्यक्ष नाही, सांगली वगैरे त्या भागात आहेत. तर त्या द्राक्षा, सगळ्या प्रकारची द्राक्ष, लांब, छोटी, भिन्न, बियांची, काळी, त्याच्यात किती प्रकार आहेत आणि नावं नाही सांगत आता. पण त्या सगळ्या द्राक्षांचा आस्वाद असा टोपली भरून दिल्यानंतर काय घ्यावं आणि त्या मांडवाखालीच बसावं, तिथून हालावंसंच वाटत नाही. तसंच इथं म्हणतायत की या 700 श्लोकांचा हा जणू काही वेलींचा, द्राक्षाच्या वेलीचा मांडव आहे आणि त्याचाच आपण आनंद घ्यावा आणि आपला विसावा घ्यावा, आपला शीण दूर करावा. श्रांता म्हणलेलं आहे, श्रांता. फार छान सांगितलेलं. अजून दुसरी ओवी सांगतात. पुढची ओवी अशी सांगतात की सभाग्य संती भ्रमरी केले ते श्लोक कल्हारी, श्रीकृष्णाख्य सरोवरी सासिन्नली हे. आता सासिन्नली म्हणजे तयार झाली. कुठे? श्रीकृष्णाख्य सरोवरी, श्रीकृष्ण रूपी सरोवरात किंवा श्रीकृष्ण नावाच्या सरोवरात काय झालेलं आहे तर केले श्लोक कल्हारी. हे श्लोकरूपी कल्हार म्हणजे कमळ आहेत. श्लोकरूपी कमळांमधला आस्वाद घ्यायला किंवा जो पराग आहे तो घेण्यासाठी, त्याचं सेवन करण्यासाठी सभाग्य संती भ्रमरी, भाग्यवान
असे हे जणू काही भ्रमर आहेत, पण संतरूपी भ्रमर आहेत. भगवंत विकासिनी श्लोकरूपी कमळामधला हा तत्त्वज्ञानाचा भारला सगळा पराग आहे. आणि त्याचं सेवन करायला आलेत कोण? तर संतरूपी भ्रमरी. साधे लोक नाही आलेले. मला फार सौभाग्य, अत्यंत भाग्यवान असे संत भ्रमरीहून आलेले आहेत. त्या फुलातला मकरंद काढणं हे तुम्हाला जमत नाही, पण तो भ्रमर बरोबर त्याच्या त्या एवढ्याशा मुखातून कसा त्याचे जे हे असतात ना नाजूक असे, त्याच्यातून तो ओढून घेतो बरोबर. तसे हे संतसुद्धा काय करतात हो. आता मगाशीच वाचलं का ऐकलं कुठं तरी की सगळं साम्राज्य आहे, सगळं हे आहे, आणि अशा ठिकाणी या संतांना तुकारामांचंच वाचत होते मी. तुकाराम आणि शिवाजीची भेट इतकं सुंदर दिलेलं आहे की तसंच समर्थांचे जे मोठे भाऊ आहेत होते म्हणजे गंगाधर श्रेष्ठ, तर त्यांनासुद्धा शिवाजीराजे जेव्हा भेटायला आले पहिल्यांदा, तर त्यांच्याबद्दल जे त्या संतांना वाटतं राजाबद्दल असेल याच्यावर, ते इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे की त्याचा आस्वाद घेणारे हे फक्त संतच असतात. सामान्य माणसाला त्याचं काही कळतच नाही नेमकं तिथून काय घ्यायचं. लोक काय चाललं यावं, कालपासून 7 दिवसापासून चाललं, आमच्या डोक्यावरूनच चाललं, कारण आपण तिथे लक्ष देत नाही. पण संतांना हे उद्गार किंवा हे गीतेचे श्लोक म्हणजे ते त्याचा परागाचा आस्वाद घेण्याला आलेले हे जणू काही संतरूपी भ्रमर आहेत. केले श्लोक कल्लारी श्लोकरूपी कमळा श्रीकृष्णाख्य सरोवरी. उलटं सांगत जायचे, कारण अगोदर भ्रमर येणार आहेत का, अगोदर कमळं येणार आहेत का, अगोदर सरोवर असणार आहे. म्हणून मी असा उलटा अर्थ घेत गेले की श्रीकृष्णाख्य सरोवरी म्हणजे श्रीकृष्णरूपी सरोवरात केले ते श्लोक कल्हारी. तिथे श्लोकरूपी कल्हारे कमळं सगळी उमललेली आहेत. आणि की सभाग्य संती भ्रमरी, आणि त्याच्यासाठी भाग्यवंत असे संतरूपी भ्रमरी किंवा भ्रमर हे आलेले आहेत आणि ते त्याचा आस्वाद घेत आहेत. काय सुंदर केलेलं आहे बघा. सासिन्नली म्हणजे तयार झाले. किती शब्द त्यांनी असे सुंदर चपखल वापरलेले आहेत. त्या काळची भाषा, त्या काळाचं. आता म्हणून आपल्या भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी त्याचे जे अध्यक्ष ते आमच्या महाविद्यालयाचे फिजिक्सचे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते रंगनाथ पठारे म्हणून, आणि परवा त्यांचा सत्कार केला इथे ज्ञानेश्वर मंदिरात. तेव्हा त्यांनी सांगितलं की हे 1200 शतकामध्ये झाले होते. त्यावेळची ही भाषा एवढी प्रगत होती. आता ती आपल्याला अवघड वाटते, पण त्यावेळची ही एवढी सुंदर विकसित झालेली प्रगत. याचा अर्थ मराठी भाषा त्याच्या आधी कितीतरी वर्ष असणार आहे, हजारो वर्ष असणार आहे. तेव्हा तिच्यावर संस्कार होत ज्ञानदेवांपर्यंत अशी, पुढे तर मग आता अजून विकसित झालेली. तेव्हा तिला तो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्यांना हे सगळे प्रूफ करून दाखवावे लागले, सगळे संदर्भ किती सालापासून किती शतकापासून कोणी त्याच्यात कार्य केलेले आहे, मराठी भाषेचे कोणकोणते ग्रंथ श्रेष्ठ आहेत. तर त्यांनी हे ज्ञानदेवाच्याच मंदिरातच तो कार्यक्रम होता. त्यामुळे मला आत्ता त्याची एकदम आठवण झाली की ज्ञानदेव हे असामान्य म्हणजे विभूतीच आहेत. ती सांगतायत ना की माझ्या रूपानंच पुन्हा परवा भेटीमध्ये भगवंत सांगतात ना की तूच माझ्या रूपात इथे आलेला आहेस आणि हे सगळं छान उलगडून सांगतोयस. तुझं कौतुक करावं किंवा तुझं काय करावं म्हणून ते प्रेमानं आलिंगन देत आहेत. तर आता हे श्रीकृष्णरूपी सरोवरामध्ये हे सगळं घडलं आहे, एवढं आपण लक्षात ठेवायचं. की श्लोक 90 गमे गीतेचे महिमान वाखाणीते बंदीजन उदंड जैसे. बरं, हे काही साधे गीतेचे श्लोक नाही आहेत. हे 700 श्लोकाचे सगळे काही नुसते श्लोकच नाही आहेत. तर ते म्हणतायत वाखाणीते बंदीजन गीतेचे महिमान, असं थोडासा अन्वय घ्यायचा. वाखाणीते म्हणजे त्याचं कौतुक करतायत, सुंदर त्याचं म्हणतो ना आपण गुणगौरव करतायत. कोण? बंदीजन. बंदीजन म्हणजे बहाट वगैरे जे असायचे ना, तर ते जणू काही बंदीजन आहेत आणि ते तिचं
वाखाणतायत किंवा कौतुक सांगतायत. ते साधे श्लोक नाहीच आहेत. तर ते गीतेचं जणू काही महिमा नाही, म्हणजे महिमा आहे, मोठा आहे, मोठेपण आहे. म्हणजे वास्तविक श्लोक नाही आहेत. मला वाटतं ते गीतेचा महिमा सुस्वरपणे गाणारे गीतेचे भाट आहेत. म्हणजे त्या श्लोकांनाच त्यांनी भाट केले. कुठल्याही राजाची स्तुती करायला भाट, बंदीजन असे सगळे असतात बघा. रामाचं काय, भरताचं काय वर्णन करण्यासाठी इकडे श्रीकृष्णाचं वर्णन किती वेळा स्तुती केलेली आहे, किती जणांनी स्तुती केलेली आहे. तर या सगळ्या ठिकाणी हे भाट, बंदीजन अगदी मनापासून आलेले असतात सगळे. तर हे श्लोक म्हणजे ते जणू काही भाट आहेत. ते स्तुती करणारे आहेत, सुस्वरपणे आणि अगदी सुस्वर गातात ते, असे गीतेचे भाट आहेत. उदंड जैसे, आणि ते काही एक दोन नाही आहेत, भरपूर आहेत. एकदा एखाद्याने स्तुती सुरू केली की अनेक जण स्तुती करायला लागतात. आपल्या इथं बघतो आपण, सत्कार करण्यासाठी मग ओळीत उभे राहतात लोक. तसं हे जणू काही त्या सुस्वरपणे गाणारे सगळे भाट असंख्य आहेत, अनेक आहेत. की श्लोकांची आवारा 700 करुणी सुंदरा, सर्वागम गीता पुरावसो आले. आता अजून एक कल्पना केली किंवा काय आहे, हां, की श्लोक नवतियान गमे गीतेचे महिमान. हे झालं. की श्लोकांची या आवारा 700 करुणी सुंदरा, सर्वागम गीता पुरावसो आले. हा जणू काही 700 श्लोकांचा काय आहे, तर ही गीता पुर. आगम म्हणजे सगळे वेद आणि शास्त्र. जणू काही आपल्या म्हणजे हे सगळे वेद किंवा शास्त्र हे कसे आलेले आहेत, तर 700 श्लोकाचा तट घालून वेद आणि शास्त्र ही जणू काही गीता पुर म्हणजे एखादी नगरीला वसो आले, म्हणजे वस्ती करायला आलेले आहेत. काय कल्पना केली बघा. आता आजच त्या सकाळी आपण भौमासुराचं पाहिलं ना, केवढी तटबंदी, किती सुरक्षितता. अग्नीचा एक खंदक, पाण्याचा एक खंदक, त्याच्यापुढं वायूनं सगळं ते हे वायूच्या बाणांनी सगळं पॅक करून टाकलेलं. तसं आता इथे हा 700 श्लोकाचा खंदक नाही, तट घालून सगळे वेद आणि सगळी शास्त्र ही जणू काही गीतारूपी नगरीत वास्तव्य करायला आलेले आहेत. म्हणजे वेदांना, म्हणून आपण कालही पाहिलं आणि दादा आपल्या पूर्णता करून पाठवत असतात श्लोक, की वेदांनाही कळला नाही अंत पारजाचा. वेदसुद्धा फिके पडलेत या गीतेच्या पुढं. म्हणून सर्वोपनिषदो गावो, तिथं तो श्लोक आपल्या डोक्यात आहेच. दोग्धा गोपाल नंदनहा, तिथं त्याला धार काढणाराच म्हणलेला आहे, गवळीच म्हणलेलं आहे. पण म्हणजे कसं आहे, सगळ्या उपनिषदांचं सार. आणि दुग्धम गीतामृतम महते, गीतरूपी अमृत आहे. या सगळ्या कल्पना तिथे श्लोकात आल्यात, त्याच ज्ञानदेवांनी अधिक उलगडून सांगितलेले आहेत. बरं. की निजकांता आत्मया आवडी गीता मिळावया. की निजकांता आत्मया, आता पुढची उपमा केली आहे, एक दृष्टांत देत आहेत. आवडी गीता मिळावया श्लोक नवती बाह्या पसरू का. आता ही निजकांता आहे, म्हणजे एखादी पत्नी जशी आपल्या पतीला आलिंगन देण्यासाठी आपले बाहू पसरते, तसं त्यांनी म्हणले की आवडी गीता मिळावया श्लोक नवती बाह्या पसरू काजो. बाह्या म्हणजे आपले बाहू. तर आपले जणू काही श्लोकरूपी बाहूच तिचे आहेत, आणि ही आत्मारूपी पतीला गाढ आलिंगन देण्यासाठी ही निजकांता किंवा प्रिय पत्नी
तिनं पसरलेले हे जणू काही 700 श्लोक म्हणजे बाहू आहेत. काय सुंदर कल्पना केली बघा. आवडी गीता मिळावया श्लोक 90 बाह्या पसरू का. इतके आवडलेले आहेत की पतीला जशी प्रिय पत्नी जसं आलिंगन देते तसे हे श्लोकरूपी जणू काही बाहू आहेत आणि ते त्या आत्मारूपी भगवंताला आलिंगन देणार आहेत. अजून पुढे कल्पना करतात की गीता कमळींचे भृंग, ते भृंग वगैरे तर त्यांना फारच आवडतात. की गीता सारंग तरंग सागर तरंग, की हरीचे तुरंग गीता रथीचे. असं एका उपमेयाला अनेक उपमान, त्याला मालोपमा म्हणून एक अलंकार म्हणतात. हे आहेत का, ते आहेत का, किंवा शंका येते बघा, त्याला संदेह अलंकार म्हणतात. म्हणजे हा राजा नाहीच आहे, हा सूर्य आहे, हा अमुक आहे, इतके त्याला उपमा दिलेले आहेत. तसं इथं म्हणलेलं आहे. हे आहे का, ही निज कांता आहे का, हे सरोवर आहे का, किती प्रकारच्या कल्पना. आता म्हणतायत गीता कमळींचे भृंग, गीतारूपी कमळामधले हे भृंग आहेत, भ्रमर आहेत. हे गीता सागर तरंग किंवा गीतारूपी सागराचे हे तरंग आहेत. की हरीचे तुरंग का, हे हरीचे गीतारूपी तरंग आहेत, आपलं तुरंग आहेत. तुरंग म्हणजे घोडे, म्हणजे गीतारूपी भव्य रथ आहे आणि त्याचे हे घोडे आहेत. गीता रथींचे. असे वेगवेगळ्या सुंदर कल्पना केल्यात. आपण 74 पर्यंत आलोय, तेवढ्या ओव्या बघूयात म्हणजे मग. ऐसे सातशे हे श्लोकरूपी सूर्य प्रगटिता होय कृष्णदेव, किंवा क्रमिता संसाराचा पंथ तेथे विश्रांत्यर्थ श्रांत जीवा. श्लोकाक्षर रूपी द्राक्षलते भरी बली, वाटे गीता झाली मांडव हा. जेथे भाग्यवंत संतळी कुले, सेविती कमळे श्लोकरूपी. तया कृष्ण रूप सरोवरी गीता, बहरली लता ऐसे वाटे. नव्हे ते की श्लोक मज वाटे स्पष्ट, वाखाणी ते भाट गीतेचे हे. नातरिया वार 700 श्लोकांचे, करोनी हे साचे मनोहारी. वाटे गीता रूप नगरीत भली, राहावया आली सर्व शास्त्रे. किंवा प्रिया गीता प्रेमे उल्हासून, बाहू पसरोन श्लोकरूपी. परमात्मरूपी निजवल्लभास, आली भेटाव्यास ऐसे वाटे. नातरी हे श्लोक तरंग साचार, गीतारूपी क्षीर सागराचे. काही गीतारूपी क्षीरसागराचे तरंग आहेत. किंवा गीतारूपी पद्मिनी पराग, सेविते हे भृंग ऐसे वाटे. किंवा गीतारूपी रथाचे हे चांग, वाटती तुरंग श्रीहरीचे. इथंच थांबूया आज. एवढ्या कल्पना त्यांना सुचलेल्या आहेत, म्हणजे त्याला त्याचं महात्म्य ते भरतरीनं आपल्याला पटवून देत आहेत. वेगवेगळ्या प्रकारे पटवून देत आहेत, वेगवेगळ्या तऱ्हेनं पटवून देत आहेत. म्हणून आपण आता इथे 74 पाशी थांबलो. उद्याला थोड्या होतील, उद्या थोड्या होतील. म्हणजे तसं आपली गाडी चाललेली आहे, थोडी वेगानं चालली आहे, पण तो वेग आता थोडा असह्य होणार आहे आपल्याला. इतकी सवय झाली ना त्या ज्ञानदेवीची. बघू, भगवंताच्या मनात असेल तसं होईल पुढे काय करायचं ते. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं, समुदितमिव भास्करं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता,
लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा मोहकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू ज्ञानेश्वर जय तू श्रीकृष्ण सर्वांना शुभेच्छा।